नमस्कार, रामकृष्ण हरी आणि शुभ सकाळ. तर आपण आलो आहे शेतात. तर बघा, आपण हा आंबा 4 वर्षापूर्वी लागला होता. आता म्हणजे लागवड केली होती त्याची, तर आता याला 5 वर्ष लागलं. तर बघा किती छान असा त्याला बहर आला आहे. कारण ही गावरान आंब्याची कलमी माझ्या आईनं दिली होती की बाबा लावा माझ्या आठवणीने. कारण तिनं एक माझ्या बहिणीला दिली होती आणि एक मला पण माझी शिलगली माझ्या बहिणीशी झाली. तर आता याला 5 वर्ष लागले. गावरान आंबा लोक म्हणतात लवकर येत नाही आहे, पण आता मला तरी वाटतं ही 5 वर्षाची कलम आता झाली आणि हिच्यावर मस्तपैकी बहर पण आला आहे. आणि आपलं बघा काय काम चालू आहे, तूर सोंगणी चालू आहे. तूर इतकी वाढली ना, तर खूपच वाढली. तूर आलेली पण छान आहे, पण इतकी अवघड जाऊन राहिली तूर सोंगायला की पायता सोयनी. कारण वाढलेली असल्यामुळं हाताला पूर्ण लागून राहिले. आणि आपल्या शेतातलं वातावरण बघा, पूर्ण सुनसान पडलं आहे. किती एक वेळ अशी होती की पूर्ण गाई न गोठा भरलेला असायचा. आता एक सुद्धा गाय नाही. म्हणजे ते असं वाटतं की एकदम समशानसारखं झालं, एकदम शांत वातावरण. कारण इथं एक दिवस पूर्ण असा कोटा गजबजलेला असायचा. तर इथं बघा, तुम्ही पहिले व्हिडिओ जर बघितले असतील तर तुम्हाला कळेल की किती आपल्याकडे 9-10 गायी होत्या, पण आता एक सुद्धा गाय नाही, काही पिल्लू पण नाही आहे तिच्यात. पूर्ण कोटा असा आवाज देतोय की कोणीतरी या, पण तिच्यात आता थांबायला कोणीच नाही आहे. आणि गहू पण छान उगला आपला. तर दाजी पलीकडून सोंगते, मी इकडून सोंगते. कारण ते एकमेकाच्या काड्या एकमेकाला लागतात, त्याच्यामुळं आजूबाजूने असं घेतलेत. तर अशी शेंडे चाललेत काढणं. तूर खूप छान आलेली आहे. तर चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम.